लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता अवघ्या काही तासांवर लागू होणार आहे। निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होतोय। या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील। आचारसंहिता लागू होते आहे, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होतोय, आपली पहिली प्रतिक्रिया काय? नाही, मराठा समाजाला असे आहे की सरकार आचारसंहिता लावणार नाही, कारण एवढा मोठा ज्वलंत मराठा समाजाचा प्रश्न असताना सरकार आचारसंहिता कसं लावू शकते? ठीक आहे, तुमची ती एक निर्णय प्रक्रिया असेल, असूही शकते, परंतु एवढा मोठा मराठा समाजाचा जनसमुदाय या राज्यात आहे आणि तुम्ही त्यांना डावलून त्यांचा अवमान केल्यासारखा सगळ्या स्वऱ्यांची अंमलबजावणी न करता ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण न देता जर निवडणुका मराठा समाजावर लादणार असाल आणि मराठ्यांवर पुन्हा अन्याय करणार असाल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा मला तरी वाटतं किमान किंवा माझ्या समाजालाही वाटतं की ते निवडणुका घेणार नाहीत, थोड्या पुढे ढकलतील, नसता उद्याची उद्या हा मार्ग काढतील सगळ्या स्वऱ्यांचा। जर तसं नाही झालं तर मराठा समाजाला स्वतःच्या लेकरांच्या भविष्याचा विचार करणं आवश्यक आहे। राजकारण्याचा जीव नेमका कशात आहे आणि मराठ्यांचं हित नेमकं कशात हे आपल्याला बघावं लागणार आहे। मराठ्यांचं हित आरक्षणात आहे आणि सत्ताधाऱ्यांचा जीव हा सत्तेत आहे, मग तो जीवच त्यांना मिळवून नाही द्यायचा हे काम मराठा समाजाला करावं लागणार आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा करावं लागणार आहे। यांना गुलालच लागू द्यायचा नाही, कारण यांचा जीव सत्तेत आहे आणि त्यापासून जर यांना बाजूला ठेवलं तर मग न्याय मिळेल। नाविलाजानं हा मला शब्द जाणून बुजून बोलावा लागतो, कारण राजकारण माझा मार्ग नाही आहे, पण माझ्या समाजाच्या लेकरासाठी नाविलाजानं समाजाला टोकाचा निर्णय घ्यावाच लागणार आहे, नसता त्यांनी सगळ्या स्वैर्यांची अंमलबजावणी करावी। हेच मी एबीपी माझाच्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतो नाशिकमधून की तुम्ही जर सगळ्या स्वैरीची अंमलबजावणी करून गॅजेटचं ज्या विषयी 5-6 ठरलेले ते जर केले, हेच मराठी तुम्हाला उद्या डोक्यावर घेऊन नसता तुम्हाला मराठ्यांची लाट आता नाराजीची परवडणार नाही। टोकाचा निर्णय म्हणजे काय घेणार? नाही, शेवटी आता यांचं भविष्य कुठं गुंतलंय सत्तेत, यांना सत्तेला शिव न देणं, कारण आपल्या मुलाला आरक्षणाचा गुलाल लागू द्यायचा नाही, पण जर सत्ताधाऱ्यांनी राजकारण्यांनी उचलला असेल तर त्यांनाही राजकीय गुलाल किंवा सत्तेचा गुलाल न लागू देणं ही मराठ्यांची जबाबदारी। मग कारण आपले मुलं मोठे व्हावेत, त्यांचं चांगलं व्हावं ही जर त्यांची भावना नसेल तर तेही मोठे होऊ नयेत, ह्याही भावनेवर जनतेनं उतरलं तरच जनता टिकल, नसता ही लोक जनतेला टिकू देणार नाही। परंतु मला असे आहे की मुख्यमंत्री साहेब, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब 100% मराठ्यांच्या सगळ्या स्वैर्यांचा विषय उद्यापर्यंत मार्गी लावतील किंवा आचारसंहिता पुढे ढकलतील। पण हा संपूर्ण देशभराचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे, केवळ महाराष्ट्राचाच नाहीये? नाही, मग आता हे देशभरातच लोण पसरणार आहे। महाराष्ट्राने सुरू केलंय, मराठा समाजाने निर्णय घेतलाय, मी नाही, माझ्या मराठा समाजाने निर्णय घेतलाय, समाज माझा मालक आहे, मी समाजाचा मालक नाही। समाजाने निर्णय घेतलाय एका गावातून 10 फॉर्म भरायचे, मग आता कोणी 10,000 व्हायलेत, कुठं 15-20,000 फॉर्म व्हायलेत, हेच हरियाणामध्ये सुद्धा झाले। आज सकाळीच माझ्याकडं गुजरातचे लोक आले होते, पटेल समुदायाचे, त्यांनी सांगितलं आम्ही तुमचा हे फॉर्म्युला राबवणार आहेत। मग हे राजस्थान, MP, उत्तर प्रदेशपासून सगळीकडे सुरू होणार आहे, हे मग यांना परवडणारं नसणार आहे। त्यापेक्षा काय असतं की एखाद्या समाजाने काय होणार पाटील, म्हणजे जास्ती फॉर्म भरल्याने काय, फक्त तुम्ही जे म्हणता मतदान यंत्रावरनं बॅलेट पेपरवर येईल? नाही, बॅलेट पेपर येईल की EVM राहणार, आम्हाला त्याच्याशी नाही देणं घेणं। शेवटी तुम्ही जर आम्हाला कायद्याने खेटायचं ठरवलं असं अन्यायकारक, म्हणजे खोटे गुन्हे दाखल करणं पोरांवरती, जेसीपी लावल्या म्हणून करणं, कोर्टाने महिलांवरती गुन्हे दाखल करणं, आता वाघोली पुण्यासारखे झालेले प्रकार, मग याच्यातून तुम्ही जर कायद्याने खेटायला लागले तर समाजाला सुद्धा घटनेने अधिकार दिलेले। तो धोत्रावरला एका पॅन्टीवरचा हे महत्त्वाचं नाही आहे, त्याला अधिकार आहे, तो निवडणुकीला उभा राहू शकतो कायद्यानं, आणि ती तयारी मराठ्यांनी सुरू केली। तुम्ही देखील निवडणुकीला उभं राहावं अशी मागणी अनेकांकडून होते, काही राजकीय पक्ष संघटनांनी देखील तशी मागणी केली होती? नाही दादा, माझा राजकारण मार्ग नाही आहे, परंतु जो प्रकाश आंबेडकर साहेबांनी भावना दाखवली त्या भावनेचा आदर करून, कदर करून आम्ही प्रामाणिकपणानं सांगतो की राजकारण मार्ग माझा नाही आहे, परंतु समाजाला निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे। जर सत्ताधारी असा अन्याय करणार असेल, जाणून बुजून आता निवडणूक लादायची किंवा आचारसंहिता लादायची, होत असूनही करायचं नाही। आता आचारसंहिता लागायच्या अगोदर काय प्रॉब्लेम होता? उद्या दिवस एक रात्रीत करू शकतात, करायचं असेल पाठ सरकार बदलू शकतं, तर मग ही निर्णय घ्यायला वेळ किती लागणार आहे? कायद्यात दुरुस्ती करायची तुम्हाला कॅबिनेटचा विषय, असे अधिवेशनाची सुद्धा गरज नाही, करतील मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब, असे आशा आहे। तुमच्या एका शब्दावर लाखो जनसमुदाय एकत्र आला होता, मुंबईपर्यंत तुम्ही गेले होते, आता निवडणुकीच्या तोंडावर तुमचं मराठा समाजाला काय आवाहन असणार आहे? जर पोरांवरती अन्याय होणार असला, मात्र यांचा जीव कशात ओळखायचा आहे आपल्याला, यांचा जीव सत्तेत आहे, गुलाल मात्र यांना लागू द्यायचा नाही, आणि आम्ही तयारी करतोय। आमच्या 900 एकरवरती 6 कोटी मराठ्यांची सभा होणार आहे। जर अन्याय झाला तर आम्ही आता थोड्याच, यांची जर उद्या आचारसंहिता लागली तर आमच्या 900 एकरवरची, म्हणजे नाशिकमधूनच जाहीर करतो असं म्हणायला हरकत नाही, यांची जर आचारसंहिता लावली यांनी तर आम्ही सुद्धा सभेची तारीख लगेच ठरवणार आहे।
सभा कुठे आणि कधी होणार? नाही, ते ठिकाण बघतोय आम्ही. आम्हाला जवळपास 11 स्पॉट मिळालेले आहेत महाराष्ट्रभरात. मग ते आता पुण्याच्या आणि मुंबईच्या मध्ये एक स्पॉट आहे आम्हाला, कारण 900 एकर जमीन सभेला लागती, पण 2500 एकर नुसती पार्किंगला लागती. त्यामुळं काही अमरावतीच्या भागात सुद्धा मिळाली, काही धाराशिव सोलापूरच्या मध्ये पण आहे, काही बीड जालन्याच्या मध्ये पण आहे. असे भरपूर स्पॉट आहेत. त्यातला एक चॉईस करणं आहे आम्हाला सुविधाप्रमाणे लोकांच्या. पण मतदारांनी म्हणजे मराठा समाजाने मतदान करावं, बहिष्कार टाकावा की काय करावं, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आता आचारसंहिता लागू सर, सरकार नेमकं काय निर्णय घेत आहे त्याच्यावर आमचे. समजा आता अशी आचारसंहिता उद्याला लागू होणार, देशभराचा निर्णय, आपण काय मराठा समाजाने मतदानच करू नये, मतदानाला बाहेर पडू नये, बहिष्कार टाकावा, आपली नेमकी भूमिका काय राहणार? नाही, ते लागल्यावर स्पष्ट करणार आहेत. आम्ही आधीच सावध नाही करत, कारण त्यांनी आमच्यावर डाव टाकल्याच्या नंतरच आम्ही प्रतिडाव टाकलेला आहे. आम्ही कधी डाव टाकलेला नाही. त्यांनी जेवढे षडयंत्र आमच्या विरोधात उभा केली तेवढे आम्ही मोडलेले आहेत प्रतिडाव टाकून. त्यांनी यासाठी काही गरज नसतानाही लावली अन्यायकारक पद्धतीनं. आमच्या मातामौलींवरती हल्ला झाला त्यावेळी ज्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी निलंबित केलं होतं, गृहमंत्र्यांनी त्यांना बक्षिसी दिली, त्यांना बढती दिली. म्हणजे इतकं अन्यायकारक राज्य असू शकतं. त्यामुळे आमचा निर्णय आम्ही त्यांनी एकदा लावल्याच्या नंतर सांगणार आहे. तुमच्या आंदोलनात काही मराठा समाजाचे नेते सहभागी झाले होते, काही सहभागी झाले नव्हते. अनेक मराठा कार्यकर्त्यांनी तसे आरोप देखील केले होते. ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही नेमका कोणाचा प्रचार करणार आहात? नाही, राजकारण आमचा मार्गच नाही. परंतु आमच्या लेकरांचा हक्क हिरावणारं जर सरकार असेल तर त्यांचा जीव ज्याच्यात आहे, आमचा जीव आरक्षणात आहे, त्यांचा जीव सत्तेत आहे. नाही गुलाल लागू द्यायचा, आपल्या पोरांना लागू दिला तर समाज निर्णय योग्य वेळ घेईल आणि तुम्हाला सांगूनच आम्ही निर्णय घेऊ 100%. तुम्ही शरद पवार साहेब किंवा उद्धव ठाकरेंची भाषा बोलतात अशी टीका देखील सत्ताधाऱ्यांकडनं करण्यात आली. निवडणूक तोंडावर आहेत, आता प्रचार सभा सुरू होणार आहे, तुम्ही जाणार कुठे? हे त्यांनाही माहिती आहे, सत्ताधाऱ्यांना सुद्धा, मी कोणाची भाषा बोलतोय ते आरोप म्हणजे राजकारण करायचं म्हणून करायचं. मी जनतेची भावना मांडतोय. यांना कोणीच सापडलं नाही माझ्या मागं. यांनी 3.5 महिने शोधलेलं आहे मागं कोणी ते, हेही त्यांना माहिती आहे. पण आता बोलायचं, बदनाम करायचं म्हणून करायचं, बदनामही करून बघितलं त्यांनी मला. आणखीन मी काय डाव टाकायचं चाललंय फडणवीस साहेबांचं, पुन्हा काही ट्रॅप रचून, हे प्रकार त्यांचे सुरूच राहणार आहेत. परंतु आम्ही नाही हटत. पण खुलेपणाने आता विरोधी पक्षातले पण नेते, आता जसं मगाशी विषय निघाला होता, पवार साहेब असतील, राहुल गांधी हे नाशिकमध्ये येऊन गेले, त्यांची भारत जोडो यात्रा चालू आहे, पण मराठा समाज इतका ज्वलंत प्रश्न आहे याच्यावर कधीच बोलले नाहीत. नाही, मग तेच आमचा प्रॉब्लेम आहे ना. आमची शोकांतिक असते. मोठं केलं बापजाद्यांनी, पिढ्याना पाऱ्यांना यांचे पॉम्पलेट चिट केले आमच्या लेकराच्या कामाला येतील म्हणून. हे तर कामाला नाही आले. ते आणखीन एक आठवण त्यांची विसरून गेलेले. त्यांनी आम्हाला एक 30 दिवसाचा वेळ मागितला होता सर्वपक्षीय ठराव करून. ते ठराव विसरलेले. ते ठराव आता निघन बाहेर, आम्ही काढणार आहेत. त्यांना वाटलं असं आम्ही विसरलो, पण आम्हाला सगळं माहिती आहे. फडणवीस साहेबांचं सुद्धा स्टेटमेंट आमच्या लक्षात आहे. पावसाळी अधिवेशनात त्यांनी सांगितलं होतं SITची मागणी विरोधी पक्षानं केली होती. त्यावेळेस जाळपोळ झाली, कुठं काय झालं त्याची. तर फडणवीस साहेबांना उत्तर दिलेलं आहे की माझ्या पोलिसांना तपास केलेला आहे सखोल. मला वाटत नाही SIT लावावी म्हणून, पण जर सभागृहाची मागणी असेल तर मी SIT लावतो. परंतु लावण्याची आवश्यकता नाही, तितका सखोल तपास झालेला आहे. आता काय झालं भाऊ, अचानक का लावली? म्हणजे हे समाजाला सगळं कळतंय. सगळ्या पक्षांना केलेल्या ठरावाच्या बाबत मराठा समाज जागरूक आहे. सगळं योग्य वेळ होणार आहे. त्यांनी जर आता सगळ्या सोयरींची अंमलबजावणी नाही केली आणि आचारसंहिता लावली तर सगळे पत्ते मराठ्यांचे ओपन होणार आहेत. आम्ही थांबणार नाही. पण निवडणूक प्रक्रिया सुरू होताच मराठा आंदोलनाचा विषय हा प्रशासकीय पातळीवर जरा मागे पडेल, ते त्यांचा प्रश्न होता ना. मग मागं पडेल का नाही, पुढे येणाऱ्या अडचणी त्यांच्यामुळे उभा राहणार आहेत. अडचणी त्यांना कळतील पुढे काय उभा राहते. हे आहेत मनोज जरांगे पाटील. त्यांचं म्हणणं आहे की आचारसंहिता जर लागू झाली तर मराठा समाज हा गप्प बसणार नाही. जे सत्ताधारी आहेत, ज्यांना गुलालाची सवय आहे, त्यांच्या अंगाला गुलाल लागू देणार नाही, म्हणजेच त्यांचा पराभवामध्ये यांचा सहभाग असेल असं त्यांना सांगायचं आहे. नेमका त्यांचा इशारा आता किती यशस्वी होतो हे बघणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.